You cannot discover new oceans unless you have the courage to lose sight of the shore. श्रोतेहो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण 113 क्रमांकाचा श्लोक बघणार आहोत. समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात, जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रोतेहो, आज मी एका कॉलेजमध्ये शिकवतो. एका मर्चंट नेव्हीच्या कॉलेजमध्ये आम्ही मुलामुलींना ट्रेनिंग देतो समुद्रावर जाण्यासाठी. आम्ही त्यांना तयार करतो समुद्रासाठी. आणि 20 वर्षांपूर्वी त्या काळाप्रमाणे, त्या काळाच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे हेच ट्रेनिंग मी घेतलं होतं. मला अजूनही आठवत आहेत ती पुस्तकं, मला अजूनही आठवत आहे ते धडे. आणि त्यामधला पहिला, दुसरा किंवा तिसरा फार तर फार अशांपैकी एक धडा होता फेमस सेलर्स. आतापर्यंत जे बरेच गाजवून गेलेले सेलर्स होते त्यांच्याबद्दल थोडी माहिती दिली होती. मला अजूनही आठवत आहे त्यामध्ये क्रिस्तोफर कोलंबस अर्थातच होते, त्यांनी अमेरिकेचा शोध लावला. त्यामध्ये मॅगेलन होते, त्यांनी अख्ख्या पृथ्वीला सर्कम नॅव्हिगेट केलं, अख्ख्या पृथ्वीभोवती एक फेरी मारली बोटीनी. वास्को द गामा इंडियाला आले पोर्तुगलवरनं. कॅप्टन जेम्स कुक यांनी शुक्र जो ग्रह आहे व्हीनस याचा ट्रान्झिट, कसा शुक्र फिरतो अंतराळात, याचा ट्रान्झिटचा अभ्यास केला. ते सुद्धा साऊथ पॅसिफिक ओशन मधून बोटींना तिकडे नेऊन. या सगळ्यांबद्दल माहिती मी पाहिली, वाचली, अभ्यासली. आणि शेवटी एक कोट होतं, जे कोट आपण आधी ऐकलं ते कायम माझ्यावर राहिलं. यू कॅनॉट डिस्कवर न्यू ओशन्स अनलेस यू हॅव द करेज टू लूज साईट ऑफ द शोर. आणि खरं आहे ना, तुम्ही असे नवीन सागर, महासागर यांचा शोध लावू शकत नाही जोपर्यंत आत्ता तुम्ही ज्या किनाऱ्यावर आहात, जो किनारा तुमचा भार घेऊन आहे, त्या किनाऱ्याला तर सोडाच लागणार. त्या किनाऱ्याला सोडल्याशिवाय काय होणार आहे? तो किनारा आपला कम्फर्ट झोन आहे, तिकडं तुम्ही सेफ आहात. पण सेफ राहून मग ते नाही मिळणार ज्यासाठी तुम्ही विचार करताय, जिथे मन अडकलेलं आहे, जी तुमची पात्रता आहे. पण खरं सांगू का, या महान लोकांच्या पाठोपाठ, यांच्या पावलांवरती पावलं टाकत टाकत आम्ही आमच्या बोटी घेऊन समुद्रावर तर गेलो, पण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आम्ही किनाऱ्यावर बसून राहिलो. अध्यात्मामध्ये आम्ही तो प्लंज मारला नाही अजून. का? कारण का आम्ही किनाऱ्यावर बसून गप्पा मारतो, आम्ही श्लोक पाठ करतो, आम्ही चर्चा करतो, आम्ही भाषणं देतो इकडे तिकडे जाऊन. पण अध्यात्मामध्ये जो एकांत लागतो, त्या एकांतामध्ये जे आत वळून बघायचं असतं. आणि असं नाही की आत वळून बघितलं, हा छान दिसलंय, परत वळा आणि बाहेर पडा. नाही, आत वळून चालत जावं लागतं. मी एक मूवी बघितली होती मराठीमध्ये, त्याचं नाव डिसायपल होतं. शास्त्रीय संगीतावर मूवी आहे ती. आणि त्यामध्ये एवढं सुंदर सांगितलंय. एका आजींचा आवाज येतो, त्या गायिका असतात त्यामध्ये. त्यांनी सांगितलं की जर पैसा कमवायचा असेल, जर घरदार सांभाळायचं असेल, तर शास्त्रीय संगीत तुमच्यासाठी बनलंच नाहीये. भक्तिगीत गा, फिल्मी गाणी गा. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये जर यायचं असेल तर आपल्याला थोतांड बंद करायला लागणार आहे. जर पैसा कमवायचा असेल, जर या जगामध्ये अडकून राहायचं असेल, तर अध्यात्म तुमच्यासाठी नाहीये किंवा माझ्यासाठी नाहीये. अध्यात्माच्या मार्गावर एकटं आणि उपाशी हे दोन्ही राहायला शिकलेलं हवं. त्यासाठी तो प्लंज घ्यावा लागतो. त्यासाठी हा जो संसाराचा किनारा आहे हा सोडावा लागतो. पण नाही, तुम्हाला सांगू का, मी एका कॉलेजमध्ये राहतो. आता मी तुम्हाला सांगितलं, ही कॉलेजमध्ये शिकवतो, मी इथेच राहतो. सोमवार ते शुक्रवार इथंच मी असतो एकटा. शनिवार रविवार मी जातो बायको मुलाकडे. पण इथे जो एकांत मिळतो, खरं सांगू तर इट्स प्राइसलेस. ज्या माणसाला अध्यात्मामध्ये खरंच गाजवायचं असेल त्याच्यासाठी हे एक ब्लेसिंग आहे.
अध्यात्मामध्ये प्रगती केल्यानंतर माणूस अगदी 4 लोकांमध्ये गप्पा जरी मारत असेल तरी तो एकांत घडवू शकतो. पण आता एकांत चालून आलाय माझ्याकडे. या एकांतामध्ये जर रात्री मी मोबाईल आणि लॅपटॉप हे दोन्ही ऑफिसमध्ये ठेवून गेलो तर घरी गेल्यावर एक रिकामेपणा असतो. त्या रिकामेपणामध्ये मी फक्त शांत बसू शकतो. कठोपनिषदमध्ये एक श्लोक आहे. काय सांगतो तो श्लोक? यदा पंचवतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टते तमाहु परमां गतिम. म्हणजे हे जे पंचेंद्रिय आहेत, हे मन आणि बुद्धी, हे जेव्हा स्थिर होऊन जातील, शांत, रिकामे, दॅट इज द सुप्रीम स्टेट. इथून घरी गेल्यावर जो रिकामेपणा येतो त्यामध्ये मी शांत बसू शकतो. शांत जेव्हा मी बसतो तेव्हा मन हळूहळू 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 मनाचे जे व्हायब्रेशन्स असतात, जे डिस्टर्बन्सेस असतात, जे विकल्प असतात, संकल्प असतात, ते हळूहळू हळूहळू हळू शांत होऊन जातात. काहीच नाही माझ्याकडे, मोबाईल नाही आहे, लॅपटॉप नाही आहे, काहीच नाही. तेव्हा माणूस अंतर्मुखी होऊ शकतो. तेव्हा माणूस आत वळतो आणि जेवढा तो पुढे पावलं टाकत राहील तेवढं आय फील लाईटर. हा मी तुम्हाला अनेक दिवसांचा अनुभव सांगतोय, त्यानंतर ती सवय सुटली. पण गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये जसं सांगितलंय, कसा असतो तो योगी? हु हॅज युनाइटेड विथ द लॉर्ड, योवंत सुखोवंतरारम सथावंतर ज्योतिरेव्यः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. Those who are happy within themselves, those who enjoy the delight of that God within, those who are illumined by the inner light, only those are liberated. हे करायला हवं हे सगळं, पण नाही, मन घाबरतं. मन का घाबरतं? कारण त्याला हे संसाराचा किनारा सोडायचा नाहीये. त्यामुळे मन काहीतरी कारण काढतं, स्वतःलाच गुंडाळतं. नाही काही इमर्जन्सी असली तर मोबाईल घेऊन जाऊ, नाही कोणी लॅपटॉप चोरी केला तर लॅपटॉप घेऊन जाऊ. आणि हे सगळं सामान, हा सगळा संसार, हा सगळा पसारा, हे सगळं माया मी घेऊन जातो माझ्याबरोबर रूममध्ये आणि मग नेटफ्लिक्स बघत राहतो, इंस्टाग्राम स्क्रोल करतो, नको त्या गोष्टी होतात आणि मन अडकून राहतं. मग त्याच्यानंतर स्वतःलाच बरं वाटावं म्हणून आज आपण मनाचे श्लोक वाचून घेऊ, आज आपण भगवद्गीतेतले श्लोक करून घेऊ, मग त्या श्लोकांबद्दल चर्चा, मग या श्लोकांचा माज, गर्व, अभिमान, ते मला नेतं डायरेक्ट 16व्या अध्यायामध्ये. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम संश्रिताः माम आत्मपरदेहेषु प्रद्विषन्तो अभिसूयका. Blinded by ego of knowledge, blinded by strength, blinded by arrogance, desire and anger, the demonic abuse me. म्हणजे तो ब्रह्मांश जो आत आहे त्याच्याकडे न जाता वळून या संसाराकडे परत परत येत राहतात आणि ब्रह्म राक्षस होऊन जातात. पण त्या अज्ञानाला, आपल्या अभिमानापोटी, आपल्या अहंकारापोटी हे माहित नाहीये की जर अंतर्मुखी होऊन खरंच प्रकाश पडला तर जो तो होऊन जाईल त्यातनंच सर्व ज्ञान निघालेलं आहे. कारण का तोच सर्वज्ञानी आहे, तिथेच शांती आहे. आणि त्यामुळे श्रोतेहो, जी परिस्थिती आता आहे त्याच वाटेवर जर मी जात राहिलो तर ब्रह्म राक्षसच होऊ शकतो. हरिओम तत्सत.